नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आणि महत्त्वाची बाब म्हणजे बरेच आपण सोशल मीडियावर पाहत आलो आहोत की लाडक्या बहिणीसाठी भाऊबीजेसाठी ₹2100 आहे का नाही, असं काय झालेलं आहे. मॅसेज वगैरे फिरत आहेत, आपण ते पाहतही आलेलो आहोत. खरंच मिळणार का लाडक्या बहिणींना ₹2100? तर तसं काही नाही. अधिकृत जी आर वगैरे आणखीन आलेला नाही आणि तो जी आर आलेला नसल्यामुळं मग ₹2100चा काही विषय नाही. कारण ₹2100 ही पडणार नाही. तर ही सर्व काय आहे, अफवा आहे. ह्या अफवेवर काय करायचं आहे, कुणीही विश्वास ठेवायचा नाही. कारण तसं अधिकृत काही शासनाची जी आर माहिती वगैरे काय जात असते. अगोदर जरी हप्ता त्यांचा जाहीर झाला तरी माहिती जी आर वगैरे सगळं काही शासन काय करीत असतं, निर्गमित करीत असतं. आणि त्यामुळं मग ₹2100चा दिवाळीचा भाऊबीजेचा हप्ता जो आहे ते हे सर्व पूर्ण काय आहे, खोटं आहे. सध्या फक्त लाडक्या बहिणीची KYCची प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू आहे. त्यामुळं ज्यांची काही KYC राहिली असेल त्यांनी काय करायचं आहे, आपली KYC वेळेत पूर्ण करायची आहे. कारण 2 हप्ते तुम्हाला बिना KYCचे पडणार आहेत. त्यानंतर पुढील जे हप्ते आहेत ते त्यासाठी तुम्हाला KYCची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. त्यामुळं काय करायचं आहे, KYC ज्यांची काही राहिली असेल त्यांनी तात्काळ काय करायची आहे, करून घ्यायची आहे. कारण आता OTP वगैरे सगळं काही व्यवस्थित येत आहे. तुम्ही चेक करू शकता, पाहू शकता. ज्यांचे KYCचा प्रॉब्लेम आहे, होत नसेल, OTP वगैरे येत नसेल, त्यांनी मग आपला आधार नंबर काय करायचा आहे, परत आधारला मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एकदम सुरळीत मग OTP वगैरे येईल, व्हेरीफाय होईल आणि KYCची प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडेल. ज्यांना काही करता येत नसेल त्यांनी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे, आपण लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा आधार नंबरने चेक करू शकतात आणि KYC करू शकतात. ₹2100चा जो भाऊबीजेचा हप्ता आहे ते पूर्ण साफ खोटा आहे. कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण ₹2100चा हप्त्याचं काहीच नाही. कारण ₹1500 फक्त हप्ता काय होतो, लाडक्या बहिणीसाठी येत असतो. आला तरी तो पुढील महिन्याचा जो ₹1500चा हप्ता आहे तो काय होईल, बिना KYCचा सुद्धा काय होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. तत्पूर्वी जे राहिलेल्या शेतकऱ्यांनी सर्वांनी काय करायचं आहे, आपली KYCची प्रक्रिया जी आहे ते वेळेत पूर्ण करून घ्यायची आहे, विलंब न लावता. कारण सर्व्हर खूप व्यवस्थित चालत आहे सध्या आणि त्यामुळं मग जे राहिलेल्या शेतकऱ्यांनी ज्यांचे काय हप्ते वगैरे थकीत असतील अशांनी सुद्धा काय करायचं आहे, लाडक्या बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आणि ज्यांचे काही हप्ते थकीत होते त्यांना पण काय झालेलं आहे, पाठीमागचा हप्ता दिवाळीचा 1500चा पडलेला आहे. पण ज्यांचा राहिला असेल अशांनी काय करायची, KYC करून घ्यायची. आणि ज्यांचं चालू हप्ते आहे तर KYC राहिलेले आहे अशांनी सुद्धा काय करायचे, आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ₹2100 वगैरे काही नाही आणि येणार पण नाही. तर तसं काही शासनाचा पत्र वगैरे, जी आर वगैरे, काही निधीची तरतूद वगैरे असं काहीही नाही. धन्यवाद.